उपवास म्हणलं की साबुदाणा खिचडी आलीच. पण साबुदाणा खिचडी रोज-रोज खाऊन खूप कंटाळा येतो. त्यासाठी हा नवीन पदार्थ नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग आपण सुरुवात करूया. इथे एका कढईमध्ये 1 वाटी भगर घ्यायची. त्याच वाटीने अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आणि याला चांगलं 2 मिनिट मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. भाजून घ्यायचं म्हणजे याला डार्क भाजायचं नाही. याला फक्त गरम करून घ्यायचं आहे. हे गरम झाल्यानंतर याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याला थंड करायला बाजूला ठेवूया. थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या जारमध्ये टाकून याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे. हे भाजल्यामुळे याची पावडर सहज बनल्या जाते. आता याची पावडर आपली तयार आहे. तुम्ही पाहू शकता ही पावडर आपली तयार आहे. आता यामध्ये ज्या वाटीने आपण भगर घेतली आहे त्याच वाटीने 1 वाटी दही घ्यायचं आहे. नंतर त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं आणि स्मूथ अशी याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर इथं आपली पेस्ट तयार आहे. यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथं पाणी टाकण्याची माझी क्लिप डिलीट झाली त्यामुळे मी दाखवू शकत नाही. तर आपलं बॅटर अशा प्रकारे पाहिजे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आवडीनुसार हिरवी मिरची टाकायची आणि याला मिक्स करायचं. जर तुम्ही कोथिंबीर उपासाला खात असाल तर ते पण तुम्ही इथे ॲड करू शकता. यामध्ये शेंगदाण्याची भरड अर्धी वाटी टाकायची आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. शेंगदाणे भाजून याची भरड बनवून घ्यायची. याची पावडर बनवायची नाही. भरडने चव एकदम भारी लागते आणि दाताखाली क्रंचीपणा येतो. त्यामध्ये अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा टाकायचा आणि ते ॲक्टिव्ह होण्यासाठी त्यावर थोडंसं पाणी टाकून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपलं आप्याचं बॅटर रेडी आहे. चला तर मग आपण आप्पे बनवूया. इथं मी आप्पे पात्र आधीच गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये थोडं तेल टाकून याला आपल्याला ब्रशच्या साहाय्याने ग्रीस करून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये 1-1 चम्मच असं आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. नंतर याला मीडियम फ्लेमवर 2 मिनिट झाकण ठेवून भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. आता ही खालची बाजू आपली चांगली सोनेरी कलर येईपर्यंत भाजल्या गेली आहे. कलर पण एकदम भारी आलेला आहे. आपण हे सगळे आप्पे पलटून घेऊया आणि तुम्ही बघू शकता. आता हे सगळे आपण आप्पे पलटून घेऊया. नंतर यावर झाकण ठेवून 2 मिनिट खालची पण बाजू चांगली भाजून घ्यायची आहे. आता 2 मिनिटांनंतर आपण चेक करूया. खालची पण बाजू चांगली भाजल्या गेली आहे. मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे. तर इथं आपण हे आप्पे प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे आपले आप्पे रेडी आहे. अशाच प्रकारे सर्व आप्पे आपण बनवून घेऊया. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? खायला पण एकदम मस्त आहे. उपवास असू या नसू की कधी पण आपण रेसिपी बनवून खाऊ शकतो. झटपट होणारी आणि चटपटीत अशी रेसिपी आहे. चला तर मग कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.